इयत्ता 9वी गणित भाग 1 शालेय वर्ष 2020-21 साठी फक्त इयत्ता 9वी गणित विषयाचा भाग 1 चा जो सिलेबस वगळण्यात आलेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रकरण पहिले संच। संच मधील पहिला जो घटक आहे समान संच, पृष्ठ क्रमांक 6 वरील वगळण्यात आलेला जो आशय आहे उदाहरण 3 व 4 वरून ओळ 18 ते 20। 7 पेज वरील सराव संच 1.2 मधील उदाहरण 4 मधील उदाहरण 3, 4, 5, 6, 7। उपसंच पृष्ठ क्रमांक 8 कृतीची चौकट मजकुरासह वरून ओळ 1 ते 8 वगळण्यात आलेला आहे। पृष्ठ क्रमांक 8 वरील सोडवलेली उदाहरणे 2 व 3 वरून ओळ 10 ते 16। पृष्ठ क्रमांक 9 कृतीची चौकट मजकुरासह वरून ओळ 1 ते 8। पृष्ठ क्रमांक 9 चला चर्चा करूया वरून ओळ 9 ते 15। पृष्ठ क्रमांक 11 सराव संच 1.3 मधील उदाहरण 6 व 7। विभिन्न संच पृष्ठ क्रमांक 12 कृती 1 चौकट मजकुरासह काढावी खालून ओळ 1 ते 2। पृष्ठ क्रमांक 13 कृती 2 चौकट मजकुरासह वरून ओळ 1 ते 6। संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे पृष्ठ क्रमांक 15 सोडवलेल्या उदाहरण मधील रीत 2 खालून ओळ 1 ते 8। पेज क्रमांक 16 वरील सराव संच 1.4 मधील उदाहरण 3 व 4। संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील पृष्ठ क्रमांक 17 उदाहरण 6। संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील पृष्ठ क्रमांक 16 वरील उदाहरण 7 मधील तिसरे उदाहरण। 18 पेज वरील उदाहरण 9 व 10। 18 पेज वरील कृती 1 आणि 2 चौकट मजकुरासह। दुसरा चॅप्टर वास्तव संख्या त्यामधील पहिला बीट परिमेय संख्यांचे गुणधर्म पेज नंबर 21 सराव संच 2.1 मधील उदाहरण 1 4 5। 21 पेज वरील उदाहरण सराव संच 2.1 मधील उदाहरण 2 मधील चौथा आणि पाचवा। 21 पेज वरील सराव संच 2.1 मधील उदाहरण 3 चौथा आणि पाचवा। संख्या 23 पेज वरील कृती 1 चौकट मजकुरासह आणि 34 पेज वरील कृती 1 आणि 2 चौकट मजकुरासह वगळण्यात आलेला आहे। संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधील 35 पेज वरील संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधील उदाहरण 7 मधील चौथा आणि पाचवा प्रॉब्लेम। 35 पेज वरील संकीर्ण प्रश्न 2 मधील उदाहरण 8 मधील चौथा आणि पाचवा प्रॉब्लेम हा वगळण्यात आलेला आहे। नेक्स्ट चॅप्टर आहे बहुपदी भागाकाराची रेषीय पद्धती। 42 पेज वरील रीत दुसरी खालून ओळ 1 ते 10। 43 पेज वरील सराव संच 3.2 मधील उदाहरण 6। 44 पेज वरील कृती चौकट मजकुरासह वरून ओळ 1 ते 16। संश्लेषक भागाकार पद्धती 45 पेज वरील खालून ओळ 1 ते 8। 46 पेज वरील रेषीय पद्धत सोडवलेले उदाहरण 2 मधील वरून ओळ 9 ते 12। 46 पेज वरील उदाहरण 1 मधील प्रश्नात आणि रेषीय पद्धतीने करा हे काढा व सराव संच 3.1 मधील उदाहरण 1 मधील पाचवे व 6वे गणित हे वगळण्यात आलेले आहे। त्यानंतर अवयव सिद्धांत 52 पेज वरील कृती चौकट मजकुरासह खालून ओळ 1 ते 15। 53 पेज वरील सराव संच 3.5 मधील उदाहरण 10, 11, 12, 13। बहुपदीचे अवयव 55 पेज वरील सराव संच 3.6 मधील उदाहरण 2 मधील 5, 6, 7। संकीर्ण प्रश्न संग्रह 3 56 पेज वरील उदाहरणे 11, 12, 13, 14, 15 ही वगळण्यात आलेली आहे।
विद्यार्थ्यांनी सोबत पाठ्यपुस्तक घेऊन या वगळलेल्या घटकाची काय करायची आहे, नोंद करायची आहे. पेज वाईज नोंद करून घ्यावी. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे गुणोत्तर व प्रमाण. पहिला बीट आहे गुणोत्तराचे गुणधर्म. 61 पेजवरील सोडविलेले उदाहरण 5. 61 पेजवरील सराव संच 4.1 मधील उदाहरण 2 मधील 5वे आणि 6वे गणित. 61 पेजवरील सराव संच 4.1 मधील उदाहरण 7 व 8. 64 पेजवरील सराव संच 4.2 मधील उदाहरण 4 मधील 3, 4, 5. 64 पेजवरील सराव संच 4.2 मधील उदाहरण 5, 6, 7. समान गुणोत्तरावरील क्रिया 70 पेजवरील कृती चौकट मजकुरासह वरून ओळ 1 ते 5. 70 पेजवरील कृती चौकट मजकुरासह वरून ओळ 16 ते 19. समान गुणोत्तराचा सिद्धांत 74 पेज सराव संच 4.4 मधील उदाहरण 3 मधील 3रे, 4थे आणि 5वे गणित. केरीत 76 पेजवरील सोडविलेले उदाहरण 3, 4. 77 पेजवरील सराव संच 4.5 मधील उदाहरण 5, 6. 77 पेजवरील कृती चौकट मजकुरासह संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 पेज क्रमांक 78, 79. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 मधील उदाहरण 9, 11, 12, 13. 5वं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. त्यामधील एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे. 85 पेजवरील संपूर्ण पृष्ठ हे वगळण्यात आलेलं आहे. शाब्दिक उदाहरणे 91 पेजवरील सराव संच 5.2 मधील उदाहरण 7, 8, 9, 10 हे वगळण्यात आलेलं आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील उदाहरण 91 पेजवरील उदाहरण 2 मधील 5वे आणि 6वे गणित. 92 पेजवरील उदाहरण 5, 6, 7, 8, 9, 10 वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर 6वे प्रकरण अर्थनियोजन. पहिला बीट आहे गुंतवणूक. 98 पेजवरील उपक्रम वरून ओळ 1 ते 5 वगळण्यात आलेला आहे. 98 पेजवरील कृती 2 चौकट मजकुरासह ओळ 6 ते 21 वरून ओळ 6 ते 21 वगळण्यात आलेली आहे. आयकर वितरण सारणी 2 103 पेजवरील आयकर वितरण सारणी 3. 103 पेजवरील उपक्रमाची चौकट. 106 वरील उदाहरण संग्रह. सराव संच 6.2 मधील उदाहरण 1 मधील 5वे गणित. संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 107 पेजवरील संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील 5, 6, 7, 8 प्रॉब्लेम्स. 107 वरील आयसीटी टूल्स ऑर लिंक्स ची चौकट ही वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर 7वे प्रकरण सांख्यिकी. शतमान स्तंभालेख 111 पेजवरील कृती चौकट मजकुरासह. 112 पेजवरील विचार करूया ओळ 1 ते 6. 112 पेजवरील चला चर्चा करूया ओळ 7 ते 14 वरून ओळ 7 ते 14 ही वगळण्यात आलेली आहे. वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी 118 पेजवरील सराव संच 7.3 मधील उदाहरण 6. 119 पेजवरील उदाहरण 9, 10. 122 पेजवरील सराव संच 7.4 मधील उदाहरण 4. संकीर्ण प्रश्नसंग्रह 125 पेजवरील सराव संच 7.5 मधील उदाहरण 7, 8, 9, 10, 11, 12, 13 ही उदाहरणे जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधील 128 पेजवरील उदाहरण 7 आणि 8 वगळण्यात आलेला आहे. 128 पेजवरील गणिती गंमत चौकट मजकुरासह ही सुद्धा वगळण्यात आलेली आहे. आणि इथे आपल्याला मंडळांनी सूचना केलेल्या आहेत. कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2020-21 वर्षासाठी बदल. या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत. म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरवले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच, पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाही म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी फॉर सेल्फ स्टडीसाठी सोडला आहे. म्हणजे हा जो वगळण्यात आलेला भाग आहे विद्यार्थ्यांनी स्वतःहून अभ्यास करायचा आहे.
2020-21 या वर्षाच्या परीक्षांसाठी यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांच्यासाठी स्वयं अध्ययनात सोडलेला मजकूर उपयोगी असू शकेल. विद्यार्थ्यांनी त्याचा सवडीने अभ्यास करावा अशी सूचना मंडळाने विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे. थोडक्यात काय तर सिलेबस हा पूर्ण आपल्याला अभ्यासावाच लागेल, कारण जो सोडलेला मजकूर आहे तो मजकूर आपण फक्त वेळेअभावी सोडत आहोत, पण तो त्या विषयासाठी त्या चॅप्टरसाठी तो उपयोगाचाच आहे. आणि म्हणून आपल्याला स्पर्धा परीक्षेची जर आपण तयारी करत असाल, आपल्याला जर आपलं वेगळं ड्रीम असेल, फक्त परीक्षा देणं हे ड्रीम नसून आपल्याला NTSC सारख्या एक्झाम मध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सर्वच अभ्यासक्रम जो आहे पुस्तकातला तो पूर्ण करावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययनासाठी सोडलेल्या मजकुराचा सुद्धा अभ्यास आपापल्या सवडीने करावा अशा सूचना मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 चा जो काही सिलेबस रिड्यूस झालेला आहे त्याचा आपण या व्हिडिओमध्ये विचार केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 याचा अभ्यास जो भाग रिड्यूस केलेला आहे त्या भागाचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.